तिसरा त्याला म्हणतो आपण कारण देह. तिसरा कोणता कारण. आणि ह्या सर्वांचं मूळ जे आहे ते महाकारण. तुम्हाला म्हणायचं का मनुष्य गेल्यानंतर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. फार पूर्वीचा दृष्टांत नाही. कराडला गेलो होतो. आलं लक्षात अगदी तिसऱ्या कार्यक्रमाला मोठा शेत वाढला होता. शेती करणारा आपला शेत होता. जवळजवळ 50-60 एकर ऊस होता. आलं का लक्षात. ती 50-60 एकर ऊस दरवर्षी एकाच कारखान्याला पाठवायचा. चेअरमनची त्यांची दुस्ती झाली आणि नेमका तो शेत मिळाला. बघा नीट लक्ष द्या. त्या तिसऱ्याला मी तिथे गेलो होतो. मग कासबल झाला तर कावळा शिवला. आलं लक्षात. प्रत्येक जण घरातला आमका उठा तमका उठा सगळी उठून झाली नाही कावळा शिवला. मग एक वारकरी माणूस होता. त्याला माहित होतं की कारखान्याच्या चेअरमनची या शेतची चांगली दोस्ती होती. ती वारकरी माणूस म्हणला चेअरमन म्हणला तुम्ही उठा आणि तुम्ही फक्त एवढंच म्हणा म्हणला की शेठ तुमचा 50च्या 50 एकर ऊस मी कारखान्याला घेऊन जातो. एवढंच म्हणा म्हणला होतो. काय नाही तुम्हाला सांगतो. चेअरमन उठले. घरातले सगळे उठले तरी कावळा नाही आला. चेअरमन उठले आणि चेअरमन तिथं जाऊन पाया पडले आणि म्हटले शेठ काळजी करू नका 50च्या 50 एकर ऊस कारखान्याला मी घेऊन जातो. कशासाठी. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत. अहो देह गेला देह गेला. हो स्थूल देह गेला पण त्याच्याशी रिलेटेड असणारी जी वासना आहे ती गेली नाही ना. आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत. लक्षात ठेवा. मी का नाही केलं ना काय होतं. तसं या आजचा जो कार्यक्रम आहे फार महत्वाचा कार्यक्रम आहे. लक्षात ठेवा. एक म्हणजे बघा महत्वाची गोष्ट मला तासन 1.5 तासात कीर्तन करता येत नाही. की कीर्तन सगळा अभंग सोडवायला म्हणलं तर 4 वाजते आणि तेवढा काही तुमचा वेळ मी घेणार नाही. बरोबर. हा वेळेत संपला. अभंगाचा भावार्थ मी पहिला प्रश्न इथे निर्माण केला होता की हा कार्यक्रम कुणाच्या घरी होतो. तर हा कार्यक्रम करण्यासाठी लक्षात ठेवा कुणाच्या कुळाच्या मला यावं लागतं. कौरवाच्या का पांडवाच्या. हा ही पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इथं बसलेल्या सर्व व्यक्तींना सांगतो ते काय मी उत्तर घेतलेलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे मी कुठेही माझं कीर्तन असू द्या कोणाच्या 5 पैशात मी घेणार नाही. महत्वाची गोष्ट ही कारण जगाला सध्या फुकट कीर्तन का नको आहे. तोंड भरून सांगायला आहे जगाला तर आमका कीर्तन करायला 10,000 दिलं पाहिजे. आणि खरा बोलणारा कीर्तनकार तर अजिबातच नको आहे. हसवणारा काय फालतू गप्पा मारून जाणारा असा कीर्तनकार जगाला पाहिजे. तर माझ्याकडे सत्य बोलले माझी वाचा. याच्यापेक्षा वेगळं मी काही सांगणार नाही. लक्षात ठेवा. सांगतो याच्यासाठी की हा कार्यक्रम केल्यानंतर शुभ आहे का देहात आलं का तुमच्या इथे या कुळामध्ये बरं का काहींचे ऍक्सिडेंट झाले. ते ऍक्सिडेंट होऊन
ती गेली. परंतु ते सर्वजण लक्षात ठेवा, भगवंताने आता या वेळेला बरोबर 10:17 ते 12:13 त्यांना आता मी ते सांगत बसत नाही की 365 दिवसांनीच काय येते, येते का लक्षात. 3रा का करायचा, 10वा का करायचा, 13वा का करायचा. तर बाळांनो एक स्लाइटली फक्त नजर मारतो. एकूण 16 संस्कार आहेत. किती आहेत? 16. या 16 संस्कारापैकी प्रत्येकावर फक्त 3 संस्कार होतात. लक्षात ठेवा. आता एक तर तुम्हाला माहित आहे, जन्माला आला की अंत्यसंस्कार होणार आहे, हे माहित आहे सर्वांना. आलं का लक्षात. गर्भधान संस्कार अगोदर, नामस्मरण नामकरण विधी हा 2रा, आणि 3रा प्रत्येकाला करावाच लागतो. लग्न करणे हा संस्कार आहे. 16 संस्कारापैकी तो एक आहे. एवढे 3च प्रत्येकावर संस्कार केले जातात. मग 16 संस्कारापैकी जर 3 गेले तर राहिले किती? 13. मग पहिल्या दिवसापासून लक्षात ठेवा, आलो की खडा आणलेला असतो, ज्या खड्याने माठ पडलेला असतो तो असतो. आता फारच लोकांनी हे पूर्ण 10वा बदलला तर चालतोय, चालत नाही असं नाही. पण 13वा हा लक्षात ठेवा बदलून चालत नाही. 13व्याच दिवशी करावा लागतो. लोक आता सोयीनुसार कशाही पद्धतीने घ्यायला लागले तर त्याचा परिणाम अदृश्य परिणाम असतो. तर आपण एखादी व्यक्ती आपल्या घरातली गेली, ऍक्सिडेंट न जाईल, कशाने जाईल, आपण म्हणतो त्याचं आयुष्यच तेवढं होतं. नाही हो, त्याला पितृदोष म्हणतात. लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्ही नाही केलं, घरातली एखादी व्यक्ती अहो बोलत बोलत वाढणार लागतात. हो काय नसतं भांडणाला, काढा बोलत बोलत भांडणं लागतात तर वेगळी राहतात. सत्य प्रश्न हमखास लक्षात ठेवायचं की हा पितृदोष. आणि हा पितृदोष का लागतो तर पिंडदानच केलेलं नसतं. ध्यानात आलं तुमच्या. मग ही दोष हे कोण त्रास देतं तर आपल्याच घरातला गेलेली व्यक्ती, तीच व्यक्ती त्रास देते. तुम्ही म्हणाल आम्ही वारकरी रात्रंदिवस विठोबाची प्रार्थना करतो, रात्रंदिवस आम्ही शंकराचं पूजन करतोय, काय करेल तुमचा पितृदोष? नाही जात बरं का, लक्षात ठेवा. स्वतः पांडुरंग जरी आले तर ती बाहेरच थांबलेला असतं. मला त्रास होतोय, माझा विधी याने अजिबात केलेला नाही, तू कोण चालला आहे ना सावळायला? भगवंताला सुद्धा माघारी जावं लागतं. लक्षात ठेवा. 3 ऋण अतिशय महत्वाचे, ऋषी म्हणून पितृऋण. लक्षात आलं का तुमच्या? ही ऋण जोपर्यंत तुम्ही ऋणातून मुक्त होत नाही, हे कार्यक्रम करणे म्हणजे पितृऋणातून मुक्त होत, म्हणजे तुमच्या घरामध्ये शांती आहे. आलं का लक्षात? तुम्ही केलेल्या कामामध्ये यश आहे. आणि तुम्हाला वाटेल महाराज आता आमचं कुणी केला का नाही कोणाच ठाऊक, काय बघूया आता आपण आमच्या घरातलं जर एखादं कोण गेलं तर करूया. त्यावेळेला एक जणाचा जरी विधी केला ना, त्या विधीला सर्वजण हजर असतात. लक्षात ठेवा. कारण अतिशय खोलामध्ये अजिबात जाऊन सांगत नाही, तुम्हाला कळावं याच्यासाठी सांगतो.